नेहमी ती भाजी पोळी काय ग, काहीतरी नवीन कर ना, असा आग्रह धरला. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आज खूप दिवसांनी सगळ्यांना इच्छा झाली की पावभाजी खावी. सो मी आज छोटीशी पावभाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. सो त्यासाठी आपण आज घेणार आहोत फ्लावर आहे, बटाटा, शिमला मिरची आहे. त्याचसोबत आपल्याला यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो. हे सगळं आपण बारीक चिरून घेऊया. आणि कॉलीफ्लॉवर आहे तो आपण याचे साल काढून घेऊन हे कुकरमध्ये आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आणि चला तर बघूया फटाफट आपली पावभाजी कशी बनते ते. तर आपण यामध्ये घालून घेतलेला आहे बटाटा आणि आपला जो कॉलीफ्लॉवर आहे तर तो आपण याच्यामध्ये शिजण्यासाठी घालून ठेवलेला आहे. आणि आपण याच्या शिजण्यापुरता 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घेणार आहोत. मी आता टोमॅटो आणि शिमला मिरची छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण याला बारीक कट करून घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपण सगळी शिमला मिरची कट करून घेणार आहोत बारीक साईजमध्ये. सगळी शिमला मिरची कट करून घ्यायची. या पद्धतीने बारीक बारीक आपण टोमॅटो पण सगळे चॉप करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण टोमॅटो, कांदा, शिमला मिरची आणि लसूण सोलून घेतलेला आहे. चला तर आपण आता आपले बटाटे आणि शिजले का नाही ते बघूया. 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी कुकरमध्ये. तो छान शिजलेला आहे. आपण ह्याला आता मॅश करून घेणार आहोत. आपण ह्या मॅशरच्या साहाय्याने ह्याला मॅश करून घेणार आहोत. बघू शकता किती फाईन शिजलेलं आहे हे. म्हणून सगळ्यात आधी जे आपल्याला भाज्या आवडीनं जे काय असेल तुम्हाला जे शिजून घ्यायच्या आहेत त्या भाज्या सगळ्या चिरायच्या आधीच कुकरमध्ये लावून घ्यायच्या, म्हणजे ते छान शिजून तयार होतात. बघू शकता मस्त शिजलेलं आहे. हे आता आपण बाजूला ठेवूया आणि बाकीची प्रोसिजर करूया. लसूण घेतलेला आहे आणि हा छान कुटून घेणार आहोत बारीक पेस्ट करून. मी आता इकडे मोठी कढई घेतलेली आहे. आता यामध्ये आपण लसूणची पेस्ट जी केलेली आहे लसूण अद्रकाची ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये लसणाची पेस्ट. हे पाहू शकता. घालणार आहोत कांदा, मस्त असं बारीक चिरून घेतला होता आपण तो फाईन चॉप केलेला. तो आपण सगळं यामध्ये घालून घेतलेला आहे. कांदा छान लालसर झाला की आपण यामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची घालून घेणार आहोत. आमचा किचनचा सेटअप बदललेला आहे. यामध्ये शिमला मिरची पण घालून घेतलेली आहे. ती पण छान परतू द्यायची आपल्याला. आणि त्यानंतर आपण ही परतून झाली की आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. आपली शिमला मिरची पण आता परतून झालेली आहे. आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. हा पण छान मऊ होऊ द्यायचा आहे. माझ्या सगळ्या ट्रायल रेसिपीज असतात. मी ट्राय करून बघते. तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघू शकता आणि कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगू शकता व्हिडिओच्या खाली. आणि जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईल. यामध्ये मी थोडंसं आणखी बटर टाकणार आहे. आणि हे माप आपल्याला भाज्या पटकन परतवायच्या असतील तर एक ट्रिक आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातलं की पटकन टोमॅटो, कांदा मऊ होतो. मी आता थोडंसं घातलेलं आहे यामध्ये. आणि छान असं मऊ होऊस तर आपण याला परतून घेणार आहोत.
आता यामध्ये मी ते बटाटा आणि कॉलीफ्लावर वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ह्या स्टेजला आता घालणार आहोत पावभाजी मसाला. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, एव्हरेस्ट किंवा रामबंधू वगैरे कुठलाही जो तुम्हाला जवळपास मिळेल तो घ्यायचा घालून. आता ह्या भाजीला जास्त कलर येणार नाही आणि मी एरवी असं बीट वगैरे घालत असते, कॅरेट घालत असते, पण आज जेवढ्या भाज्या होत्या अवेलेबल तेवढ्यामध्ये मी ही पावभाजी बनवलेली आहे. आपली आता पावभाजी रेडी झालेली आहे. थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग बघूया. सगळ्यात महत्त्वाचं मीठ राहिलं होतं, मीठ घालून घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे. आता शिजवून घेऊया. ते पाहू शकता आपली डिश रेडी झालेली आहे पावभाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, झटपट बनतं आहे आणि थोडून म्हणून ह्याला सर्व करू शकतो. बघू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.